धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरामध्ये 6 महिन्यात 12 पुजाऱ्यांवरती मंदिर बंदीची कारवाई करण्यात आली आहे। तुळजाभवानी मंदिरामध्ये गैरवर्तन करणाऱ्या पुजाऱ्यांवरती देऊळ कवायत कायद्यानुसार कारवाई केली आहे। मंदिरातील शिस्तीचं पालन न करणं, कायदा आणि सुव्यवस्था न राखणं, अशोभनीय वर्तन आढळून आल्यास कायद्यानुसार अशा पद्धतीची कारवाई होते। तुळजाभवानी मंदिरामध्ये गर्दीच्या कालावधीत दर्शन रांगेत घुसखोरी केलेल्या पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस या निमित्ताने बजावण्यात आली आहे आणि नोटिशीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास मंदिर बंदीची 12 पुजाऱ्यांवरती कारवाई होणार आहे। 1909च्या निजामकालीन देऊळ कवायत कायद्यानुसार ही कारवाई होईल। यानंतर पुन्हा एकदा घेऊयात आढावा 9 सेकंदात। विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना नागरिकांच्या सूचनाही मागवाव्यात, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। राज्याचा पहिला प्रारूप आराखडा 15 ऑगस्टपर्यंत केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार। महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यासाठी आज आणि उद्या बंद राहणार। महाराष्ट्र माहिती